साताऱ्यात NCERT विरोधात भव्य मोर्चा. मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याने संताप. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात NCERT कडून 8वीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शिवतीर्थ पवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. नकाशा हटवला तरी सत्य हटणार नाही, इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे शाळकरी विद्यार्थ्यांनीही फलक हातात घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी वृषालीराजे भोसले यांनी इशारा देत सांगितले की मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच छत्रपती घराण्याच्या वतीने याचिका दाखल करून केंद्र सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा केवळ अभ्यासक्रमाचा मुद्दा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर घाला घालण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणीही त्यांनी केली. मराठ्यांची ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताऱ्यात या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी NCERTच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत इतिहासाशी छेडछाड तात्काळ थांबवण्याची मागणी केली. मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संबंधित निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. NCERTने 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा जो नकाशा होता तो पूर्णपणे वगळून टाकलेला आहे. याच्यासाठी त्यांनी काहीही ठोस पुरावे सादर न करता हे दुष्कृत्य केलेलं आहे. आणि छत्रपती घराण्याच्या वतीने स्वतः मी इथं आज उपस्थित आहे. सर्व माझ्या बरोबरचे जे शिव शंभू भक्त आहेत त्यांच्या वतीने या निर्णयाचा तीव्रपणे आम्ही सर्वजण निषेध करत आहोत. या आंदोलनाचा किंवा आम्ही जो आता आवाज उठवलाय त्याचं जर दखल घेतली गेली नाही तर याच्या पुढे हे एक जन आंदोलन होईल आणि आम्ही याचिका देखील लॉफुली छत्रपती घराण्याच्या वतीने आम्ही लॉफुली कोर्टात पण जायचं कमी करणार नाहीये. स्पष्ट झालेली नाहीये की ऍक्च्युली कशाच्या आधारावर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे. सर, हा फक्त नकाशा किंवा अभ्यासक्रमाचा विषय नसून आता पूर्ण महाराष्ट्र धर्माचा विषय झालेला आहे, आपल्या अस्मितेचा विषय झालाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विषय झालेला आहे. आणि वारंवार आपण बघत आहात सर्वजण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जो घाला घालायचं चाललंय हे आता बंद करावं. महापुरुषांविषयी जे अपशब्द निंदनीय उल्लेख करण्याचं झालंय हे सुद्धा आता बंद केलं पाहिजे. याच्यासाठी देखील आम्ही सरकारला विनंती करत आहोत की कडक कायदा झाला पाहिजे. आमचं म्हणणं एकच होतं की सीमेबाबत काही आक्षेप होता तर तुम्ही दुरुस्ती सुधारणा करायला हवी होती, पण तुम्ही पूर्णपणे जो नकाशा वगळलाय याचा अर्थ तुम्ही त्या साम्राज्य जे होतं मराठ्यांचं ते स्वीकारत नाहीये. सर, मी सांगू इच्छिते, इतिहास हे साखळीसारखा असतो. मुघल सत्ता, त्याच्यानंतर मराठा सत्ता, त्याच्यानंतर ब्रिटिश, त्याच्यामधली एक जरी कडी आपण काढली तर आज ज्या विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, जे NCERT खाली 27,000 शाळा येतात, किमान आपण म्हणलं 40 विद्यार्थी जरी एका वर्गात असले तरी 11 लाख विद्यार्थ्यांचं तुम्ही सत्य इतिहास लपवत आहात आणि नुकसान करत आहात. याचं उत्तर त्यांनी स्पष्टीकरण करून द्यावं, जे की त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. सातारा पुशेगाव सातारा मार्गावर STची शटल बस सेवा सुरू. ग्रामीण भागाला दिलासा, विद्यार्थ्यांसह भाविकांची मोठी सोय. विलास शहा. सातारा पुशेगाव या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गावर अखेर शटल बस सेवा सुरू झाल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगाराने प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद दिला आहे. सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुवर्णनगरी पुशेगाव येथील भाविक, स्थानिक ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन महामंडळाने हा निर्णय घेतला असून शुक्रवारपासून या सेवेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामागे सातारा जिल्हा ST प्रवासी संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा,
महत्त्वाचा ठरला आहे. संघटनेने वारंवार निवेदने देत तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाशी संवाद साधत या मार्गावरील बससेवेची आवश्यकता अधोरेखित केली होती. अखेरीस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि कोरेगाव आगारामार्फत शटल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी या मार्गावर सुपरफास्ट बस सेवा उपलब्ध होती, मात्र त्या बसेस ग्रामीण भागातील छोट्या थांब्यांवर न थांबता थेट प्रवास करत असल्याने पुसेगाव मार्गावरील सुमारे 15 ते 20 गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षणासाठी पोहोचणे कठीण जात होते, तर भाविकांनाही पुसेगाव येथे ये जा करताना गैरसोय सहन करावी लागत होती. नवीन शटल बस सेवेअंतर्गत सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत दर 1 तासाला बस धावणार आहे. कोरेगावहून दुपारी 12:45 बस सुटून पुसेगाव सातारा पुसेगाव असा फेरा पूर्ण करणार आहे. सायंकाळी सातारा येथे बसचा मुक्काम राहणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता सेवा पुन्हा सुरू होईल. तसेच पुसेगावहून दुपारी 12:30 वाजता सुटणारी बस कोरेगाव येथे दाखल होणार आहे. या नियमित आणि नियोजित वेळापत्रकामुळे प्रवाशांना वेळेचे अचूक नियोजन करता येणार आहे. या बस सेवेचा लाभ पुसेगाव, वर्धनगड, नेर, विसापूर, रामोशीवाडी, भाटमवाडी, चिमणगाव, वडाजीवाडी, कुमटेफाटा, कोरेगाव, शिरडोन, लासूरने, मोगाव, जरेवाडी, तांदुळवाडी, मंगळापूर, भिवडी, जाम, बुद्रुक, त्रिपुटी, खावली, क्षेत्रमाहुली, संगम माहुली या गावातील प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून आर्थिक व सामाजिक हालचालींनाही चालना मिळणार आहे. सातारा जिल्हा एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष विलास शहा यांनी सांगितले की ही बस सेवा सुरू होणे ही प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र भविष्यात ही सेवा आणखी विस्तारित करून सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवणे आणि 3 शिफ्टमध्ये बस चालवणे आवश्यक आहे. यासाठी संघटना पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्याकडे लवकरच सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. एकूणच सातारा पुसेगाव मार्गावरील शटल बस सेवा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षण, रोजगार व धार्मिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. भविष्यात या सेवेचा विस्तार झाल्यास या भागातील दळणवळण व्यवस्थेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कराडच्या गजानन रेस्टॉरंटच्या मिसळीची आमदार रोहित पवार यांना भुरळ. सहकाऱ्यांसमवेत लुटला मिसळ खाण्याचा आनंद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे शुक्रवारी सकाळी कोल्हापूरकडे जात असताना कराड शहरात अल्पविराम घेत नाश्त्यासाठी थांबले. कराडमधील दत्त चौकात 1948 सालापासून खाद्यसेवा देणाऱ्या प्रसिद्ध गजानन हॉटेलची मिसळ चाखण्याची त्यांची खास इच्छा होती. कराडच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या गजानन हॉटेलच्या चविष्ट मिसळीने आमदार पवार यांना अक्षरशः भुरळ घातली. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत या पारंपरिक मिसळीचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि कराडच्या चवीचे कौतुक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार पवार यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केले. सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे लिखित व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक त्यांना भेट देण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष तसेच कराड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती अल्ताफभाई शिकलगार, समीर कुडची, क्रेडाई कराडचे तनय जाधव, पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ चव्हाण, राकेश शहा आणि जीवन पाटील आदी उपस्थित होते. कराडच्या पारंपरिक खाद्यपदार्थाची चव आणि स्थानिकांच्या आत्मीय स्वागतामुळे हा अल्पविराम आमदार पवार यांच्यासाठी संस्मरणीय ठरला. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यात व्यापक नियोजन. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतली जिल्हा परिषदेत बैठक. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले. यासाठी सातारा जिल्हा परिषदेत महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. स्थायी समिती सभागृहात याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद्ध, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्रज्ञा माने भोसले, नागेश ठोंबरे, कार्यकारी अभियंता मोहसिन मोदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिवे आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी, फलटणचे गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, खंडाळा व फलटण येथील ग्रामीण पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे उपअभियंतेही बैठकीस उपस्थित होते. बैठकीत पालखी मार्गावरील सर्व गावांमध्ये मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणचे सुयोग्य नियोजन करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांसाठी पाणीपुरवठा
पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, रस्ते दुरुस्ती तसेच निवास व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आवश्यक त्या नवीन कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून समन्वयातून सुरळीत व सुरक्षित वारी पार पाडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.